की बोलायचं तरी काय आणि कुठून आणि किती, हा एक प्रश्न पडलेला आहे. अनेक दिवस अनेक महिने त्या दिघा रेल्वे स्टेशन आपण तयार असूनही येत आपल्याला दिसत असतं. आपण बघत असतो की अरे ट्रेन कधी येईल, ट्रेन कधी येईल. आणि याच एका आशेने प्रत्येक महिन्यात असं वाटतं की आता तरी उद्घाटन होईल. पण जसं हे स्टेशन कधी सुरू होणार हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे, तसंच पूर्ण देशाला पण प्रश्न पडलेला आहे की अच्छे दिन कब आएंगे. हे तर आपण खासदार साहेब 8 महिने वाट पाहतोय की आज उद्घाटन होईल, उद्या उद्घाटन होईल, आज वेळ मिळेल, उद्या वेळ मिळेल. वेळ काही मिळत नाही, उद्घाटन काही होत नाही. पण अच्छे दिन देखील गेल्या 9 वर्षात 10 वर्षात आलेत का? नाही आले. प्रत्येकाला वाटत होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. नाही, तुमच्या नाही आले, पण खोकेदारांच्या हातात आलेले आहेत. आलेत ना त्यांच्याकडे, खोकेबाजांकडे आलेले आहेत. म्हणजे अच्छे दिन आपले आले नाही, तुमच्या खात्यात 15 लाख दिले, जुमला होता. पण तरी देखील खोकेवाल्यांचे थोडे अच्छे दिन हे येऊन गेलेले आहेत. मी हेच सांगत होतो कालपासून आणि पहिल्या दिवसापासून मी हे सांगतो या 2024चा की हे वर्ष आपलंच आहे आणि आपलंच असणार. पण आज नक्की ते यायला तरी काय लागलं मला. मी खासदार साहेबांना सांगत होतो की मला जाऊन पाहायचं, नक्की बघायचंय की नक्की काय तिथे असं आहे गुपित की 8 महिने हे रेल्वे स्टेशन तयार होऊन देखील उद्घाटनाला तयार नाहीये. मी सांगितलं चला इथे जाऊन पाहणी करूया. मला खासदार साहेब म्हणाले की नाही थोडी चौकसभासारखं घेऊ आपण, लोकांशी संवाद साधूया. तुला मोठं काही करू नका, कारण नाही तर उगाच पोलीस यंत्रणेवर टेन्शन येईल की आता काय उद्घाटन जाऊन करतायत का. आहे ना, एक केस माझ्यावर झाली खासदार साहेब परळीमध्ये. विठ्ठलजी आमच्याकडे असंच रेल्वेचंच अर्धा ब्रिज डिलाई रोडचा, आता त्याचं नाव मी डिलाई रोड डिले रोड केलेला आहे. जो ब्रिज 2021 मध्ये तयार व्हायला पाहिजे होता, 2 वेळा आम्हाला रेल्वेने सांगितलं की आमचा गर्डर चोरीला गेला. ही अशी उत्तर येतात. तुम्ही विचार करा, गर्डर म्हणजे हे जे दिसतं ना तुम्हाला, हे आपल्या वरती जे लागले ह्याला गर्डर बोलतात. हे चोरीला जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. मग जेव्हा मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो 2021 मध्ये, त्यांनी मला सांगितलं आदित्य थोडी चूक झाली आमच्याकडून, थोडी वेळ द्या, थोडी संधी द्या. चला 2021 गेलं, 2022 गेलं. मग शेवटी आता नोव्हेंबर मध्ये आम्ही गेलो आणि नारळ फोडला, कारण ब्रिज तयार, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळच नाही उद्घाटनासाठी, वेळच नाही. आणि उद्घाटन केल्यानंतर साहजिक आहे केस झाली. पण आज मी सांगू इच्छितो घाबरू नका, इथे काही बंदोबस्ताची गरज नाही, कारण इथे आम्ही घुसून पण उपयोग नाहीये. ट्रेन आम्हाला कोणाला चालवता येत नाही. पण गंमत अशी झाली जसं आपल्याला ट्रेन चालवता येत नाही, जे आपल्या राज्यात खुर्चीत बसले आहेत त्यांना सरकार पण चालवता येत नाही. नुसतं एक गोष्ट येते नाही, माहितीये काय, तुम्ही बघून कंटाळले असेल एवढ्या वर्ष. पण हे असं सगळं कसं चालणार? आपलं राज्य जाणार तरी कुठे? आणि काल जो मी सवाल केलेला आहे केंद्र सरकारला, पुन्हा एकदा मी सवाल करतो इथे येऊन, पाहिजे तर पुन्हा करतो सवाल, की जसं काश्मीर मधून 370 कलम तुम्ही हटवलं आणि आनंदाची गोष्ट आम्ही पण पाठिंबा दिलेला त्याला, तो स्पेशल स्टेटस काढला. पण तुम्ही काही नवीन कलम असं काही स्पेशल स्टेटस महाराष्ट्रात दिलंय का? की अन्याय जर करायचा असेल तर देशातलं एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्राचं आहे, असं काही नवीन कलम तुम्ही घटनेत आणलंय का? असं वाटायला तरी लागलेलं मला गेल्या 2 वर्षामध्ये. तुम्ही मला सांगा, ह्या राज्यातून पलीकडे त्यांच्या लाडक्या राज्यामध्ये काय काय दिलं त्यांनी? वेदांता फॉक्सकॉन गेला ना आपल्या राज्यातून. इथे तरुण मुलं मुली किती आले? हात जरा वरती करून दाखवा मला. आलेच सगळे? आता तुम्ही मला सांगा. हा बरोबर, तुम्ही पण जवळ. मला तुम्ही सांगा, आपल्यासारखे तरुण तरुणी जे आहेत त्या लोकांनी शिकल्यानंतर, डिग्री मिळाल्यानंतर जॉबसाठी जायचं तरी कुठे? देशभरातून लोक आपल्या राज्यात येतात, आपल्या महाराष्ट्रात येतात, आपल्या मुंबईत येतात, नवी मुंबईत येतात, ठाण्यात येतात, उरणला येतात. का?
फक्त नोकरी पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र देशाला नोकऱ्या देत असतो आणि आपल्याकडे तेवढे रोजगार उपलब्ध होत आलेले आहेत, तेवढे इंडस्ट्रीज आलेले आहेत. तशीच ही वेदांता फॉक्सकॉनची मोठी इंडस्ट्री होती, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक होती, आपल्या राज्यात येणार होती. 1 लाख मुला मुलींना रोजगार निर्माण होणार होते. आपण पूर्ण पाठपुरावा करत होतो, 100% आपल्या राज्यात येणार होतं. पण सरकार पाडलं, धोका दिला. आणि धोका नुसतं आपल्याला दिला नाही तर महाराष्ट्राला दिला. कारण ऐन वेळेला जेव्हा सरकार बदललं, सरकार पाडलं, त्या उद्योजकांना सांगितलं माहिती काय, जायचं कुठे, गेले कुठे, गुजरात. गुजरातची काही गैर नाहीये, चांगले आनंद आहे. प्रत्येक राज्य आपल्या देशातलं प्रगतीपथावर गेलंच पाहिजे. प्रत्येक राज्य जेव्हा प्रगती होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल. पण जे आमच्या हक्काचं जे 100% आपल्या महाराष्ट्रात येणार होतं ते तुम्ही तिथे खेचून देता ना, त्याचं दुःख मला आहे. 1 लाख लोकांना जर इथे रोजगार उपलब्ध झाला असता, कदाचित आपल्या सर्वांना असेल, अनेक देशातल्या आपल्या राज्यातल्या लोकांना इथे रोजगार निर्माण झाला असता. पण इथून वेदांता फॉक्सकॉन गेलं कुठे, गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी सांगितलं आम्हाला इथे काही परवडणार नाही, आम्हाला उद्योगच बंद करायला लागेल. नुकसान कोणाचं झालं, देशाचं झालं, देशाचं नुकसान झालं. एअरबस टाटा गेलं कुठे, मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे, बल्ट्रक पार्क गेलं कुठे, 40 गद्दार गेले कुठे. हे तर सोडा, साधी आपली वर्ल्ड कपची फायनल कुठून कुठे नेली त्यांनी. आपल्या मुंबईत झाली असती, महाराष्ट्रात झाली असती, जिंकलो असतो ना आपण. आता मी ऐकतोय टेस्ला तिथे नेतात. काल परवाकडे महानंदाचं ऐकू आलं, मला महानंद दूध नेतात. माझा सवाल हाच होता मग या राज्य सरकारला, अरे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं मला कोल्ड कॉफी आणून द्यायचं, ते दूध कुठून आणणार. काय म्हणजे आरोप करायचे ते काही कुठच्या पातळीवर जायचं ते ठरवा तुम्ही. पण हे सगळं घाणेरडं राजकारण होत असताना एका बाजूला आपण पाहत आहे की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आपल्याला लढवत चाललेलं सगळ्यांमध्ये. जाती जातीमध्ये भांडणं निर्माण करतात, धर्मामध्ये भांडणं निर्माण करतात, जिल्ह्यामध्ये भांडणं निर्माण करतात, शहरांमध्ये भांडणं निर्माण करतात. कारण हे सगळं भांडणं जेव्हा करत असतो आपण तेव्हा ते त्यांची पोळी भाजण्यासाठी मोकळे असतात. जिथे जिथे वाद निर्माण झाले तिथे त्यांचा पक्ष जिंकलेला आहे. पण आपण आठवण करा, जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण एका चांगल्या प्रगती पथावर होतो, सुवर्णकाल आपल्या महाराष्ट्रात येत होता, कितीतरी कामं आपण पुढे नेत होतो. आज पण मी जे सांगायला आलेलं आहे आपल्याला की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL 2.5 महिने तयार आहे, पूर्णपणे तयार आहे, पण उद्घाटन झालेलं नाहीये. का तर त्यांना वेळ मिळाला नाहीये. काल काहीतरी पाहणी वगैरे करून आले, फोटोग्राफी करून आले, फोटोग्राफी पूर्ण झाली त्यांची तिथे. पण अजूनही पूर्णपणे कन्फर्म झालेलं नाहीये की MTHL तयार आहे की नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो आज की 15 जानेवारीच्या आधी जर हे तयार झालेलं आहे आणि उद्घाटन झालं नाही तर आपल्याला सर्वांना जाऊन तिथे MTHLचं उद्घाटन करायला लागेल. बरोबर ना? जसं मी MTHLचं बोलतोय तसं उरण लाईन आहे, ती देखील तयार आहे पण उद्घाटन झालेलं नाहीये. डोंबिवली मानकुली कनेक्टर आहे, तयार आहे पण उद्घाटन झालेलं नाहीये. आपल्या महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये नवीन रस्ते असतील, काही पूल असतील, हे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात सुरुवात झालेली ते आता पूर्ण झालेले आहेत. पण ह्यांचे अजून 25 फुटाचे होर्डिंग प्रिंट झाले नाहीयेत म्हणून हे उद्घाटन करत नाहीयेत. का आम्हाला तुम्ही सांगा. आता मी ऐकत होतो व्हायब्रंट गुजरात मला 9 जानेवारी पासून सुरू होत आहे. म्हणजे व्हायब्रंट गुजरात झाल्यानंतर आपल्या राज्यामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहेत. 12 जानेवारी काहीतरी वेळ ठरत आहे. पण अजूनही का असं आपल्यावर अन्याय होतो, नक्की महाराष्ट्रात का नेमका अन्याय होतो की आपल्याकडे अशा सगळ्या चांगल्या वास्तू तयार होऊन उद्घाटनाची होत नाही. हे किती दिवस उद्घाटन बाकी हो, किती दिवस झाले तयार, 9 महिने झालेत. हा आता तुम्ही मला सांगा, 9 महिने येता जाता लाईट चालू असतात ना, बिल कोण भरते, आपण टॅक्स पेअर. कॉन्ट्रॅक्टर नेमले असतील साफसफाईसाठी, स्वच्छतेसाठी आहेत की नाही, आहेत ना. सिक्युरिटीसाठी कॉन्ट्रॅक्टर नेमले असतील, बिल कोण भरताय, आपण. सेवा मिळते तुम्हाला, नाही मिळत. आपल्यासारखी किती लोक अशी असतील जे कामासाठी इथे येतात, नातेवाईकांना भेटायला येतात, काहीतरी अडचण असेल म्हणून येतात, पण आपल्याला हे स्टेशन अजून उपलब्ध झालं नाहीये. मी आज रेल्वे मंत्री महोदयांना पुन्हा एकदा सांगतो की चला पाहिजे ना तुम्हाला सेल्फी काढायची आहे, खासदार साहेबांनी मी इथे सेल्फी काढू आता आणि तुम्हाला टॅग करतो, बघा स्टेशन सोबत सेल्फी आहे. हल्ली त्यांचं नवीन सुरू झालंय, सेल्फी 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 बूथ करतायत. आणि ज्या सेल्फी बूथची किंमत ज्या अधिकाऱ्यांनी सांगितली
त्याची ताबडतोब बदली केली, त्याची कुठे नेलं तर काही माहिती नाही. आरटीआयतून उत्तर कशी कमी देता येईल याच्यावर विचार चालू आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या दिघ्यामध्ये रेल्वे स्टेशन गेले 8 ते 9 महिने तयार असूनही साधं उद्घाटनासाठी आपल्या राज्याच्या नेत्यांना, नेते म्हणजे जे घाणेरडे राजकारणी बसलेत आपल्या डोक्यावर बसवले गेलेत, धोके देऊन त्या राजकारणाला आपल्या महाराष्ट्रासाठी वेळ नाहीये. हा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे. आता काल परवाकडे 1 नेशन 1 पोल, एक देश एक इलेक्शन, ह्याची आता सूचना जाहीर झालेली आहे. तुम्ही सूचना द्यायच्या, सजेशन ऑब्जेक्शन असेल ते द्यायचे. यांची मुंबई युनिव्हर्सिटी पासून दिल्ली पर्यंत निवडणूक घेण्याची तयारी नाही, हिंमत नाही. पुणे लोकसभा असेल, चंद्रपूर लोकसभा असेल, गेले 1 वर्ष त्या दोन्ही कॉन्स्टिट्युएन्सी मधून, मतदारसंघांमधून लोकप्रतिनिधी येत लोकसभेत त्या दोन्ही मतदारसंघांचा आवाज पोचलेला नाहीये. पण हे सांगतात 1 नेशन 1 पोल आम्ही घेऊन घ्या. पण हे सगळं करत असताना एवढं लक्षात ठेवा की त्या 1 नेशन मध्ये आम्ही महाराष्ट्र म्हणून पण आहोत. आम्हाला पण न्याय आमचा पाहिजे, न्याय हक्काचं जे असेल ते आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. हा आपल्याला तो निश्चय करायला लागेल, निर्धार करायला लागेल. दिल्लीत जे कोणाचं सरकार बसायचं ते बसो, काहीच चिंता नाही कोणाला. पण आमच्या महाराष्ट्रातून प्रत्येक उमेदवार जो इथून जिंकून जाईल खासदार म्हणून, तो आमच्या मातीशी एकनिष्ठ राहिलेला उमेदवारच तिथे जिंकून जाईल. हा आवाज आपल्याला घेऊन जायचा तिथे. आणि मी हे काल पण बोललोय, आज पण बोलीन, उद्या पण बोलीन. जास्ती वेळ मला तुमचं घ्यायचं नाही. इथून मला वाटतं पुण्यामध्ये अजून एका शाखेचं उद्घाटन जायचंय. पण आज खास करून मी इथे आलो आणि इथे जी प्रेसची मंडळी आली आहे त्यांना पण मला दाखवायचं. हे पूर्ण रेल्वे स्टेशन बघा तयार आहे. 8 महिने 9 महिने झालेत. लाईट रोज सुरू असतात, कॉन्ट्रॅक्टरची पेमेंट चालू आहेत. पण इकडच्या लोकांना, स्थानिकांना अजून इथे न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. आणि मी हेच सांगेन की मी इथे आलो एवढ्यासाठीच, कदाचित जे आता या खोकी सरकारमध्ये अवकाळी सरकार बसलं आपल्या डोक्यावर, जे लवकरच पडणार आहे, पण त्या लोकांना कदाचित दिल्लीश्वराला उत्तर द्यायचं असेल, मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायचे. आणि म्हणून आज मी इथे आलेलो आहे. हाच निर्धार घेऊन आता पुढे जायचं आपल्याला की आता एक सुद्धा अन्याय सहन करायचा नाही. आपल्या हातात जो भगवा झेंडा आहे, जे आपलं रक्त आहे ते भगवा, आणि हाच निर्धार, हीच एकनिष्ठा आपली जी ताकद आहे, हाच न्याय आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्राला आणून द्यायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.